अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये असलेल्या महाराष्ट्र कनिफनाथ देवस्थानची जवळपास 8,000 एकर जमीन आहे। यापैकी तब्बल 2,000 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाच्या वक्फ बोर्डाची मालकी आहे। वक्फ बोर्डाच्या ही जमीन ताब्यात आहे। 8 पैकी 2,000 एकर। या प्रकरणामुळे सर्वाधिक फटका कनिफनाथ देवस्थानलाच बसलाय। इतकंच नव्हे तर मढी देवस्थानही यामध्ये अडकलंय। काही महिन्यांपूर्वी मढी देवस्थानवरही वक्फ बोर्डाने आपला हक्क सांगितला होता, अशी माहिती मढीचे सरपंच संजय मरकड यांनी दिली आहे। दरम्यान शासनाने वक्फ कायद्यात दुरुस्ती न करता थेट कायदाच रद्द करावा, अशी मागणी मरकड यांनी केली आहे। वक्फ बोर्डाचे सगळ्यात जास्त बाधित असलेलं आमचं मंदिर आहे। आमची महाराष्ट्रामध्ये 8,000 एकर जमीन आहे। 8,000 पैकी 2,000 एकर आज मुस्लिमांच्या ताब्यात आहे, वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे। त्यांनी त्यावर दावा सांगितलेला। ते तर सोडा, आमच्या मंदिरावर आता तुम्ही पाहिला असेल, दिवाळीच्या आधी एक क्लिप फिरत होती, मंदिरावर सुद्धा त्यांनी हक्क सांगितला आमच्या, ही जागा आमची। मनमानी पद्धतीनं त्यांचं त्या ठिकाणी काम चालतं वक्फ बोर्डाचं। त्या वक्फ बोर्डामध्ये एकही हिंदू समाजाचा वकील पण नाही, जज पण नाही, अधिकारी नाही, कोणीच नाही। आणि मग तिथं न्यायाची काय अपेक्षा करणार? आणि म्हणून आमची तर मागणी, त्यात काही सुधारणा वगैरे काय आणू नका तुम्ही। आमची मागणी आहे आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला का त्या वक्फ बोर्ड बरखास्त करून टाका। रत्नागिरी जिल्ह्याच्या वाढत्या तापमानामुळे पाणी पातळीत घट झाली आहे। त्यामुळे अनेक भागात पाणी टंचाईची दाहकता वाढली आहे। रत्नागिरी तालुक्यातल्या 5 गावांमधील 25 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। पाणी नसल्यामुळे गावकऱ्यांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतं। तर मे महिन्यापर्यंत पाणी टंचाईची भीषणता वाढण्याची शक्यता आहे। पाऊस पडेपर्यंत अनेक ठिकाणी काटकसरीनं वापरावं लागणारं पाणी आपण बघतो आहोत। पाणी वापरावं लागणार आहे ते काटकसरीनंच, कारण पाणी टंचाई आहे। पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवायला लागलेल्या आहेत। भोर, करंदीखे, बाबा या गावच्या खेबा या गावच्या नळपाणी पुरवठा योजनेच्या विहिरीला पाणीच नसल्यानं नागरिकांना समस्यांना तोंड द्यावं लागतंय। भोर पंचायत समितीकडे टँकरनं पाणी पुरवठा करण्याकरता प्रस्ताव दाखल करून देखील पाणी मिळत नसल्यानं नागरिकांना ते पाणी विकत घ्यावं लागतंय आणि त्यामुळे नागरिकांकडून नाराजी नोंदवली गेली आहे। येरमाळा इथल्या येडेश्वरी मंदिरात भक्तांकडून नियमांचं उल्लंघन करत सर्रास हळदीचा वापर सुरू आहे। नुकताच जेजुरी इथं हळदीच्या वापराने नागरिक आणि पुजाऱ्यांचं आरोग्य धोक्यात असल्याचा मुद्दा आला होता चर्चेत आणि जेजुरीच्या प्रकारानंतर येरमाळा इथल्या येडेश्वर देवस्थानच्या आवारात गालाला हळद लावणे, मंदिरात हळद दळणे ह्याचे प्रकार सुरूच आहेत। धाराशिव जेजुरी इथं हळदीचा वापर भक्तांकडून होत असल्यानं नागरिकांचं आणि पुजाऱ्यांचं आरोग्य धोक्यात असल्याचा मुद्दा समोर आला होता। त्याच्या पाठोपाठ धाराशिवमधील तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडेश्वरीच्या मंदिरात गालाला हळद लावणे, देवीच्या पायाला हळद लावणे, हळदीचा वापर सर्रासपणे सुरू आहे, हा मुद्दा चर्चेत आलेला आहे। येडेश्वरी देवीला ही हळद लावण्याची प्रथा केव्हाही नव्हती आणि पुढेही राहणार नाही। येडेश्वरी देवीला ही फक्त हळदी आणि कुंकू फक्त देवीला थोडं प्रमाणात वाहिलं जातं। देवीला कुठल्याही प्रकारच्या हळद लावण्याचा मान किंवा प्रथा नाही आहे आणि त्या हळदीपासून लोकांच्या पायाला पडणाऱ्या भेगा किंवा येडेश्वरी देवस्थानच्या पायऱ्या असतील किंवा इतर काही बांधकाम असेल त्याच्यामुळे होणारी घाण किंवा त्या दगडाचे होणारे दुष्परिणाम जे काय आहे ते पूर्ण सहन करायची वेळ यायला लागलेली आहे। चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त भाविकांकरता तुळजाभवानी मंदिर 22 तास खुलं ठेवण्यात येणार आहे। चैत्र पौर्णिमा यात्रा कालावधीत मंदिर पहाटे 1 वाजता चरणोतीर्थ पूजेनंतर उघडण्यात येणार आहे आणि रात्री 10:30 नंतर प्रक्षाळ पूजेनंतर दर्शन बंद करण्यात येणार आहे। तुळजाभवानी मातेची शारदीय नवरात्र महोत्सवानंतरची वर्षातली दुसरी सगळ्यात मोठी यात्रा चैत्र पौर्णिमा यात्रा ही 11 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत साजरी करण्यात येणार आहे। चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणातून लाखो भाविक दर्शनाकरता येत असतात। यात्रा कालावधीत 11 ते 15 एप्रिल दरम्यान तुळजाभवानी मंदिर भाविकांना दर्शनाकरता 22 तास खुलं ठेवण्यात येणार आहे। सोलापुरातून एक मोठी बातमी आहे। सोलापुरामध्ये 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झालेला आहे। दूषित पाणी प्यायल्यामुळे मृत्यू झालाय असा स्थानिकांचा आरोप आहे। बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील ही धक्कादायक घटना। एका मुलीची प्रकृती गंभीर आहे। मागील अनेक दिवसांपासून बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये दूषित पाणी पुरवठा होतोय
असा स्थानिकांनी आरोप केलाय आणि या दूषित पाणी पुरवठ्यामुळेच 2 मुलींचा मृत्यू झालाय. एक मुलगी तिची तब्येत बरी नाहीये, तिला त्रास होतोय. एका मुलीची प्रकृती गंभीर आहे. 2 मुलींचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. या 2 शाळकरी मुली होत्या. सोलापुरातली ही घटना आहे. सोलापुरामध्ये एक जगजीवन राम झोपडपट्टी आहे, तिथे हा प्रकार घडलाय. सोलापुरातील जगजीवन राम झोपडपट्टी मोदीबागमध्ये सध्या आहोत. पाहिला गेलं तर दूषित पाण्यामुळे 2 मुलींचा दगावल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एक मुलगी जी उपचारामध्ये आपल्याला सध्या तरी या ठिकाणी जे दूषित पाणी आहे ते अशाच पद्धतीने सोलापूर महानगरपालिकेकडून हे जी मोदीबाग परिसर आहे या ठिकाणी दिलं जातं. आळ्या असतील किंवा इतर घाण कचरा असेल या ठिकाणी हे पाणी येथील नागरिकांना प्यावे लागते. आपण त्यांच्याशी संवाद करू. ताई, कशा पद्धतीने हे पाणी आहे ते किती दिवसापासून येतं आणि ह्याच्यामुळे काय काय रोग होते ते? 15 दिवस झालं पाणी घाणच यायला लागलेत आणि नगरसेवकांना आम्ही निरोप दिला तर पण लक्ष देत नाहीत आणि लहान मुली आणि आम्ही पण पितो. सर्दी खोकला आजारी चालूच आहे, पेशी कमी जास्त हे सगळं चालूच आहे. कोण आमच्याकडे लक्ष देत नाही. आम्ही सिव्हिलला गेलं तर सगळं ऍडमिट होऊन डायरेक्ट म्हणताना मृत्यूच घेऊन यायला लागलेत. पाहायला गेलं तर ही वेदना आहेत की हे पाणी पिल्यामुळे कुठेतरी मृत्यूशी झुंज द्यावी लागते असं म्हणणं आहे. ताई, किती दिवसापासून ह्या पाणी आहे ते कशा पद्धतीचं हे घाण पाणी येतं? ते गाणंच येत आहे सर, कवा पण असू दे गाणंच येत. आम्ही सांगितलं तर पण असंच येत आहे. आम्ही सांगितलं तर पण त्यांनी काय झालंय सांगितलं तर ते लक्ष देत नाही. 8 दिवसाला एकदा पाणी येत आहे. 8 दिवस पाणी येत आहे. रात्री पण 12 वाजता पाणी सुटतंय ना, ते पण गाण असतंय. मग सकाळी सुटलं तर पण ते पण गाण असतंय. आम्ही ते कापड घालून चाळून घेत आहोत. चालूच असलं तर पण आड्या ते असतात. ते सांगितलं तर तुम्ही काय म्हणता ते दवा घालून प्या, तुम्ही उकळून प्या म्हणून असं घालतं ते. लेकरं काय असतं शाळेमध्ये येते ते त्यांना ताण लागलं तर बुडून पित येते. त्यांना काय सांगतो का आम्ही कामाला जातो, एक असता एक नसता. त्यांनी लेकरांचं पद्धत काय असतं ते असं करते. ते लक्ष गेलं तर त्यांनी लक्ष देत नाही सर. त्यांनी 8 दिवस 15 दिवसाला येते ते पाणी. आम्हाला पण आता भीती लागले. अशा पद्धतीने जी व्यथा आहेत ते मलमूत्र मिश्री असेल किंवा गटारयुक्त पाणी असेल ते या ठिकाणी प्यायला दिलं जातं. मात्र असं असलं तरी आपण अजून काही जे नागरिक आहेत त्यांचे संवाद साधणार आहोत. दादा, गटारयुक्त पाणी आहे, पिवळं पाणी पडले, त्यात किडे मुंगे आळ्या, असं पाणी तुम्हाला प्यावं लागतं? हा, 6 महिने झालं आम्ही असंच पाणी पितो. आमची आर्थिक परिस्थिती एवढं गरीब आहे की आम्ही जार पाणी सुद्धा आणून पिऊ शकत नाही. कारण इथं सगळेजण बिगारी काम करणारे आहेत. जार पाणी जर आम्ही 25-30 रुपयाला जार पाणी आणलं तरी घरातले सगळेजण पिऊ शकत नाही. म्हणून आम्ही लहान पोरांनाच फक्त जार पाणी देतो. आम्ही हेच पाणी गरम करून पितो. अशी परिस्थिती आहे. 6 महिन्यापासून हेच चाललेलं येतं. आज 2 मुलींचा मृत्यू झालेला आहे. एक मुलगी कुठेतरी सिरियस आहे. कशा पद्धतीने बघता, कशामुळे हे झालंय असं वाटतं? हे पाण्यामुळेच झालंय असं वाटतंय आम्हाला. हे 10-15 दिवस झालं ते पोरी ॲडमिट आहेत. उलटी जुलाब होऊनच ॲडमिट झालेले आहेत. आज एक पोरीचं आमच्या घराच्या शेजारीच राहतात त्यांनी, आमच्या डोळ्यासमोर त्याचा मृत्यू झालेला आहे. एक पोरी आता सध्याला, अजून दुसरी पोरगी बी एक्सपायर झाली आणि एक पोरगी सिरियस आहे सध्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. अशा पद्धतीने पाहायला गेले तर मेहत्रे कुटुंबातील ज्या 2 युवती आहेत ती 9वी आणि 10वीला शिकत होती. त्यांचा याच पाण्याचा पिल्यामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोलापूर महानगरपालिकेने आता कुठेतरी पावले उचलायला चालू केलेली आहेत आणि जी काही चौकशी असेल किंवा जे ड्रेनेज पाईपलाईन असते त्याची चौकशी केल्यानंतर कुठल्या कशा पद्धतीने हा पाणी पुरवठा झाला आणि तो पाणी पुरवठा झाल्यामुळेच त्या 9वी आणि 10वीत शिकणाऱ्या ज्या मुली होत्या त्यांचा मृत्यू झाल्याचा आता तपास सोलापूर महानगरपालिका करत असली. मात्र सोलापूर महानगरपालिकेचा हलगर्जीपणा यापुढे आता दिसून येत आहे. त्यामुळे आता सोलापुरातील हा जो मोदीबाग परिसर आहे यातील स्वच्छ पाणी पुरवठा करावा एवढीच अपेक्षा सध्या तरी सोलापुरातील हे जे मोदीबागेतील जे नागरिक आहेत ते करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. कॅमेरामॅन